Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे, निरमीन माये. ओके. 15वा अध्याय. क्षर आणि अक्षर पुरुषांबद्दल काल इम्पॉर्टंटली बोलणं झालं. त्याच्यामध्ये आधीची एक ओवी होती की तिसरा पुरुष आहे, पण ते राहू द्या, आधी मी क्षर आणि अक्षर पुरुषांबद्दल बोलतो, नंतर ते राहू द्या, असं मी ते त्या 2 ओव्या वाचतो. मग तो म्हणे गा सव्यसाची, पै संसार पाटणची, वस्ती आटाची दुपुरुषी. जैसे आघवाची गगनी, नांदते दिवो रात्र दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणखी तिजा पुरुष आहे, परी तो या दोहीची नावनसाहे. जो उदेला गावे सिखाये, दोही ती ययता. परी ते तव गोठी असो, आदी दोहीची हे परियेसो. संसार ग्रामावसो, आले असती. ते की 2 पुरुष आहेत जे या
संसार राजधानीत राहतात. एक क्षर आहे आणि अक्षर आहे. क्षर म्हणजे तर क्षेत्रज्ञ, आपल्याला क्षेत्र माहिती आहे, आणि अक्षर म्हणजे क्षेत्रज्ञ, राईट? पण ते म्हणाले अजून एक आहे जो पुरुष, जो हे दोघांनाही गिळून टाकतो, राईट? वन दॅट इज समथिंग डिफरंट दॅन क्षर अँड अक्षर. तर त्याच्याबद्दल सुरू होईल. हा, कारण या श्लोकामध्ये उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युद्धारुतः यो त्रयमाविश्य विभक्तव्यय ईश्वरः, असा श्लोक आहे. उत्तम पुरुषः तु अन्यः, असं. उत्तमः पुरुषः तु अन्यः. कारण या चॅप्टरचं पण नाव काय? पुरुषोत्तम योग, राईट? सो आता आपण उत्तम पुरुष काय आहे ते बघूया. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हारपती घनी अज्ञातत्वी. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी. अन्यथा ज्ञानी ह्या दोन्ही अवस्था जयाजनी. दोन्ही अवस्था क्षर आणि अक्षर, या दोन्ही अवस्था ज्याच्यातनं निघतात, त्या घनी अज्ञान तत्वी. तर हा दोन्ही अज्ञान तत्वी मधना अज्ञानामुळे निघालेले असतात ह्या दोन, आणि त्या हरपतात. त्या दोज डिसअपियर वेर ते ज्ञान ज्ञानी बुडालिया ते अज्ञान ज्ञानी बुडालिया. अज्ञान जे आहे ते ज्ञानात बुडतं, राईट? जेव्हा आपल्याला आपण कोण आहोत याचं ज्ञान होतं, तेव्हा हे अज्ञान बुडून जातं ज्ञानामध्ये. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया जैसे वन्ही काष्ट जाळुनिया स्वये जळे. पण ज्ञाने कीर्तिमुखत्व केली जैसा वन्ही काष्ट जाळुनिया स्वयं जळे. जे वन्ही काष्टाला जाळते, म्हणजे लाकडाला जाळते, आणि नंतर स्वतःच जळते, आणि देन इट इवन दॅट गोज अवे. बेसिकली it disappears after burning, it itself disappears. ऐसे अज्ञान ज्ञाने गेनेले, हे खूप सटल आहे, सूक्ष्म आहे. कारण then we understand की हे आत्मज्ञान जे आहे, it does not stay in the ambit of knowing, but this knowing is different. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले. अज्ञान ज्ञाने नेले, तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे निविण उरले जाणते जे. जाणणे विण उरले जाणते जे. विदाउट नोईंग they remain as knowledge. This is for you all to think. Without knowing, they know, because they don't know it as something. ऐसे जाणणे निविण जाणते जे. ते तोगा उत्तम पुरुषु, दॅट इज उत्तम पुरुषु. अक्षर आणि क्षर जाणणे विण जाणते झाले ते. विदाउट नोईंग इन धिस फॉर्म दे नो. I'll tell later on if you get a chance. तोगा उत्तम पुरुषु जो तृतीय का निष्कर्षु, that is the third one. दोही हुन आणिकू मागिला जो, हा तिसरा मग सांगितलं होतं ना तो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासून बहुवे अर्जुना
जागणे जैसे याना बोधाचेची. सुषुप्ती आणि स्वप्न हे जसं वेगळं आहे जागृतीपेक्षा, तसं तसं आहे. इट इज व्हेरी डिफरंट, इट इज व्हेरी क्लिअर. आपण असं बोलू शकतो का, जर स्वप्न आणि सुषुप्ती, डीप स्लीप जाणलं ना, की मग आपल्याला जागृती कळते. काय संबंध आहे त्याचा? From these two states, we don't derive this state. This is very different in that sense. Again, all examples will always have limitations, but that's what he's trying to say. Karashmi hanamrugajala पासूनी अर्क मंडळा अफाटू ते बी वेगळा उत्तमुगा. रश्मी म्हणजे रेज अँड मिराज मृगजळ, ह्याच्यापासून सन इज डिफरंट. अफाटू ते बी वेगळा उत्तमुगा, हीज उत्तम. हे ना काष्टी काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जसा वन्ही तैसा अक्षर अक्षरापासूनी आनची तो. जसं लाकडापासून वन्ही म्हणजे आग वेगळीच असते, तसा क्षर आणि अक्षरापासून हा वेगळा असतो. कोण? उत्तम पुरुष. एक रासुनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती वादा एक अर्णवाचा. नदी नद्या वेगळेच असतात, समुद्र पण वेगळा. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आची. जैसा गिळली दिवो राती प्रळय तेजे. प्रळय तेज म्हणजे जेव्हा कॅलॅमिटी डिझोल्युशन होतं तेव्हा ते तेज असतं, ते दिवस आणि रात्री यांच्यापेक्षा खूप वेगळं. इज जस्ट ट्राइंग टू शो द डिस्टिंक्शन. मग एकपण ना दुजे, हे खूपच सुंदर शब्द आहेत. मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणिजे अनुभव निर्बुजे बुडाला जेथे. इट इज नायदर वन नॉर टू अँड दी एक्सपिरियन्स हा शब्दच तिकडे बुडतो. अनुभव घेण्यासाठी अनुभव करता आणि अनुभव घेण्याची वस्तू, ह्या दोन गोष्टी लागतात ना. सो ही सेइंग की तिकडे एक नाहीये आणि दोन नाहीये आणि अनुभव पण नाहीये. एक मला ते कबीर आय थिंक, नहीं हरवा हम का न भवे, हम का न भवे नेहरवा नेहरवा नेहरवा. त्याच्यामध्ये मला ते शब्द नाही आठवत आहेत, पण त्याच्यामध्ये ही सेज देर इज no morning and there is no night, it is something different. This is exactly the expression of realization actually. खूपच सुंदर आहे ते, तुम्ही बघा, खूप छान आहे ते. सो मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणिजे अनुभव निर्बुजे बुडाला जेथे. ऐसे आथी काही ते तो उत्तम पुरुष पाही. जे असे ते तू उत्तम पुरुष पाही. हे परमात्मा ही बोली जे नामे, आणि ह्यालाच दुसरं नाव आहे परमात्मा. खूप छान आहे पुढच्या 3 ओव्या. तेही एतन मिसळता बोलणे जीवत्व पंडुसुता. पंडुसता जैसा बुडणे याची वाता थडियेचा कीजे. तेथे एथन मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसता. पंडुसुता पाहिजे, पंडुसता लिहिलंय. आय थिंक इट्स अ प्रिंटिंग मिस्टेक.
तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता. हे उत्तम पुरुष हे जे बोलणं आहे ना, हे पण असं बोलण्यात किंवा शब्दांमध्ये मिसळलं नाही पाहिजे. बोलणे जीवत्वे. जीवत्व म्हणजे जीवत्वे म्हणजे काय? अक्षरत्वे. जीवत्व हे जेव्हा क्षेत्र असतं तेव्हाच बोलू शकतो क्षेत्रज्ञ. इट इज इन रेफरन्स, जीवत्व इज इन रेफरन्स टू क्षेत्रज्ञ, इज इन रेफरन्स टू क्षेत्र, राईट. सो की हे असं बोलणं उत्तम पुरुष बद्दल ते पण मिसळणं होतं की जीवत्व आहे म्हणून बोलण्याच्या असं पण बोलणं बरोबर नाही. हे कसं बोलणं ते सांगतात आता. तेथे एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता. जैसे बुडणे या वार्ता थडीयेचा की जे. जसा कोणतरी बुडतोय आणि त्याचा जो अनुभव आहे तो कोणतरी किनाऱ्यावर उभा आहे तो बोलतोय. सो देर इज स्टील अ गॅप. तैसे विवेकाची एक उभे ठाकलिया किरीटी. पारावाराची गोठी करणे वेदा. विवेकाच्या पहिल्या तीरावर उभा राहून परमात्म्याची गोष्ट करण्यासारखा आहे ते. तो अनुभव नाहीच बोलू शकत ही सेड. आणि हेच जे आहे विवेकाच्या पहिल्या तीरावर जे बोलतायत तेच वेद आहेत. मीन्स द एक्सप्रेशन इन वेद लिमिटेड. दिस इज व्हॉट ही इज ट्राइंग टू से. इट इज नॉट complete. It cannot be complete. Nothing can be complete. There is a limitation. किती पण मोठा साधू असू दे, हजार मिलियन्स ऑफ त्याचे युट्यूब फॉलोअर्स असू दे किंवा कोणी असू दे, दॅट कॅनॉट डिस्क्राइब. इफ ही सेज डिस्क्राइब, रन अवे फ्रॉम हिम or her. उभे ठाकलिया किरीटी पारावाराचिया गोटी करणे वेदा. म्हणून पुरुषो क्षराक्षरू. म्हणून पुरुषोक्षर अक्षरू. दोन्ही देखोनी अवरू. या ते म्हणती परू. आत्मरूप. म्हणून ह्याला अक्षर आणि अक्षराच्या पलीकडे म्हणता आत्मरूप. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी. सुचीजे का अवधारी. सुचीजे का अवधारी पुरुषोत्तमू. हे रवीना बोलिणे. हे रवीना बोलणे नि बोलणे. काय त्याच्याविषयी बोलूच शकत नाही ऍक्च्युली. यू कॅनॉट. हे रवीना बोलणे नि बोलणे. जेथेची सर्व नेणी जाणणे. काहीच न होनी होणे. जे वस्तू गा. That which cannot be spoken, that which cannot be known, that cannot be काहीच न होनी होणे. It become anything. That is that vastu. Means there is no modifications. You cannot describe it. It cannot be spoken of. सोहम तेहि अस्तवले. सोहम तेही अस्तवले. सोहम म्हणजे काय? दॅट आय एम. त्याच्यासाठी काय लागतं? तो माझ्यासारखा बोलायला. ही जाणीव लागते ना की मी आहे. ही जाणीव मी आहे, दॅट इज ऑल्सो द्वैत. That awareness is also in a way in the realm of duality, just being. जेथे सोहम तेही अस्तवले. जेत सांगतेची सांगणे झाले. दृष्टत्वेसी गेले दृश्य. दृष्टत्वेसी बघ. दृश्य आणि द्रष्टू हे एक झालं.
माझी आता बिंबाणी प्रतिबिंबा सन आणि त्याचं रिफ्लेक्शन मे बी पाण्यामध्ये बिंब आणि प्रतिबिंब माझी कैची हे म्हणू नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जायेची ना सूर्य आणि त्याचा प्रकाश आपण वेगळं बोलू शकतो का आपण प्रकाश बघतो आणि म्हणतो हा हे प्रकाश आहे पण इज इट डिफरंट दॅन सूर्य इज इट अ फंक्शन ऑफ सूर्य नो दॅट इज सूर्य का घ्राणा फुला दोही धृती असे जे माझिरे माझारीला ठाई तेन दिसे तरी नाही ऐसे बोलो नये जसं फूल आहे आणि आपण नाकाजवळ घेतलं तर जर वास येतो पण वास दिसत नाही सो इट इज देअर बट इट इज नॉट डिफरंट दॅन द फूल फ्लावर तर हे अगेन लिमिटेशन ऑफ द एक्झाम्पल बट ट्राइंग टू एक्सप्लेन तैसे द्रष्टा दृश्य हे जाये दृष्टा दृश्य जे जाय विटनेस पण जातो विटनेस करायला आपण विटनेस करतोय हा अवेअरनेस असतो ना दिस इज आता हा सर इफ यू रिअली टॉक अबाउट विटनेस इज क्षेत्रज्ञ which is always objective because it's not subjected to any identification आणि जे आपण बघतो that is observing तर ऑब्झर्वेशन जो विटनेस जे आहे ना that is also in reference to something so he's saying दृश्य आणि द्रष्टा जाये मग कोण म्हणे काय आहे मग कोण म्हणणार ऑब्झर्वर ऑब्झर्व हेची अनुभवे तेची पाहे रूपत्या there is just being जो प्रकाशे विण प्रकाशू ईर्षितव्ये विण ईशू आपणे नीची अवकाशू वसवीत असे जो नांदे एकी जता नादू स्वादे चाखी जता स्वादू जो भोगी जतसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिमाणू परिणामू पुरुषोगा सर्वोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथ इट इज दॅट थिंग आणि it is the only thing that is very real existence is everything that existence is me existence is not qualified by anything you know we feel ki हात हलतोय म्हणजे तो आहे this is limited understanding yes. Vishranti so everything is that only that thing and as everyone says it is so difficult to grasp in the language of duality आता हे जे सांगतात ना हे का कारण when someone starts studying ह्या लेवलवर अडकतात ते मला मोक्ष पाहिजे मला काहीतरी जाणायचं मला कळायचं मला माहिती पाहिजे येस इट्स ओके पण जर तुम्हाला ते माहिती पडलं अशा प्रकारे की मला माहिती पडलंय म्हणजे तुम्हाला माहिती पडलं नाही आपल्याला काय असतं ना आपल्याला अचीव करायची खूप सवय लागलेली असते आणि आपल्याला आपल्या मताप्रमाणे जर अचीव नाही झालं तर ते अचीव झालं नाही असं वाटतं आणि ह्याविषयी जर असं केलं तर दॅट्स अ फेलियर इट इज नॉट लाईक दॅट that's why this clarity is needed because in the seat of meditation if you get a glimpse you may be still you will not look at it but you will look at something that you imagine to be true
राइट. कारण तुम्ही जर एक आयडिया केली ना, पॅटर्न बनवला ना, की हे असं आहे आत्मस्वरूप, then you have not really gone into the depth. कारण जेव्हा तुम्ही कंडिशन करता, असं आहे, म्हणजे तुम्ही दुसरं नाहीये, तुम्ही ते पॉसिबिलिटीज घालवता ना, यू लिमिट. आणि आता किती वेगवेगळ्या शब्दात सांगितलं, की ते नाहीच. ऑब्झर्व्हर पण नाही, साक्षीभाव पण नाही, त्याच्या पलीकडे जाणणे तिकडे नाहीये. जाणणे इज अपोजिट ऑफ नेणे, नॉट नोइंग. हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे. सी अंडरस्टँड दिस. आणि हा कसं आहे ना, तुम्हाला जाणीव होते, की हे त्याच्या पलीकडे आहे. हे त्याच्या पलीकडे जाऊन आल्यावर होते जाणीव, की ह्याची जाणीव होऊ शकत नाही. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, मला माहिती नाही, मला माहिती नाही, हे तर काय आपण नाही सांगू शकत. आता हां, मला आत्मस्वरूप माहिती नाही. हे कुणी बोललं तरी आपल्याला कळतंच ना. मला आत्मस्वरूप माहिती नाहीये, हे तर अज्ञानी पण म्हणतो. मग हे मला आत्मस्वरूप माहित नाहीये, अज्ञानाचं बोलणं आणि ज्ञानीचं बोलणं कसं वेगळं आहे? ज्ञानीला ते दृष्टांत झालेला असतो समाधीत आणि समाधीच्या बाहेर आल्यावर तो सांगतो, की हे जाणणं शक्य नाहीये. तुम्हाला सांगतो, मी आधी पण बोललो होतो, की तुम्ही खूप डीप झोपलात, सुषुप्ती घेतली तुम्ही. हं. तुम्ही सुषुप्तीमधनं बाहेर आलात, की तुम्ही काय म्हणता? खरंच खूप डीप स्लीप काय म्हणता? "आह, काय मस्त झोप झाली." तुम्ही होतात का तिथे? जाणीव होती का? जाणीव नव्हती ना? तुम्ही एक्सपिरियन्स करत होतात का? की खूप झोप आली आहे, खूप किती छान आहे ही झोप, असं नाहीये. तुम्हाला जाणीव येते, पण जाणीव आल्यावर तुम्हाला ते अनुभव असतो, की खूप छान झोप झाली. तसं हे जाणणं असतं. तसं हे जाणणं असतं. ते होत असताना नाही होत. ते बाहेर आल्यावर त्या स्थितीतनं. आय होप आय एम एबल टू at least touch a little bit. That's what it is. And you cannot deny that, for lack of better terms, that understanding. Ah, हे कसं कळणार मला? हे कळणंच शक्य नाही. हे कळतं. आणि मग आपल्याला ते कळण्याची अ, अजून ओढ लागत नाही, कारण आपल्याला कळलेलं असतं, की हे असंच कळणं असतं, हे असंच जाणणं असतं. न जाणणं हेच जाणणं आहे, हे तेव्हाच कळतं. अज्ञानीचं न जाणणं वेगळं आणि ज्ञानी जो आहे ते बोलतो, की हे जाणू शकत नाही ते वेगळं. हं. सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्ये, शून्य जिये. सुखासी सुख जोडिले, तेज तेजासी सापडिले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये. जो विकासा ही वरी उरता, ग्रासा तेही ग्रासुनी पुरता, जो बहुते पाडे बहुता, पासुनी बहु. पै नेणतया प्रती पै नेणतया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपे न होनी शुक्ती दावी जेवी.
पण हे जे आहे शिंपलं असतं ते आपल्याला एक रुपयासारखं दिसतं जेव्हा त्याच्यावर ऊन पडतं. आपण जर चाललोय समुद्राच्या तटावर आणि आपल्याला तिकडे शिंपलं दिसतं. पण उन्हामुळे आपण वाटतं, "अरे, बहुतेक रुपया आहे की काय? ₹1 आहे की काय?" तर अ, ते ते कोणामुळे होतं? ते शुक्ती चेंज होते म्हणून नाही. शुक्ती रजत सिल्व्हरमध्ये चेंज होते, रुपयामध्ये चेंज होते असं नाही. पण अज्ञानाने की ते शिंपलं आहे ह्या अज्ञानामुळे आपल्याला ते दिसतं दुसरं विपरीत. राइट? हं. पैनेण तया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपेण होनी शुक्ती दावी जेवी कानाना अलंकार दशे सोनेन लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी तर वेगवेगळे अलंकार केले सोन्यांचे बांगड्या कानातले तर आपण काय बोलतो हा या बांगड्या आहेत तिथे सोनं लपल्यासारखं असतं पण सोनं तर असतंच ना पण आपण काय बोलतो या बांगड्या आहेत आपण असं नाही बोलत हे सोनं आहे तर तसं की ते लपल्यासारखं होतं सोनं वी नो बट आपण काय म्हणतो, हे बघ मी सोनं आणलं." असं नाही. "हे बघ, हे बांगड्या आणल्या. हे बघ मी कानातले आणले." वी डोंट से की मी सोनं आणलं, राइट? तर त्याप्रमाणे हे विश्व आहे ना विश्व, ते त्याचं आहे, ते आहे, पण आपण म्हणतो हे विश्व आहे, इन दॅट सेन्स. हे असो जलतरंगा नाही सिनाने पणे जे विगा, तेवी दिसता प्रकाशू जगा. आपणची जो जलतरंगामध्ये पण समुद्रापणे त्या ज्या लाटा असतात त्या अनन्य असतात ना त्या दॅट आर कनेक्टेड टू दी ओशन. इट इज नॉट सेपरेट एट ऑल. पण आपण लाटा बोलतो ना, आपण थोडी म्हणतो सागर, सागर. आपण लाटाच म्हणतो. आपुलिया संकोच विकाशा आपणीचे रूप विरेशा हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा हा समग्र आहे दिस इज कम्प्लीट तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी काही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी जसा रात्र आणि दिवसाचा काही फरक नाही पडत रवीला तसं असतं याचं विश्व आहे नाही आहे काही फरक नाही पडत तैसा काहीची कोणीकडे काहीसेनी ही वेची न पडे जयाचे सांगडे जयासीची जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया सेल्फ एफर्जन काय बहु बोलो जया नाही दुजे दुसरं काही बोलण्यासारखं नाही तर त्याच्यासारखं देर इज नो कम्पॅरिझन देर इज नो अनालॉजी तो गामी निरुपाधिकू तसा मी आहे निरुपाधिकू हा प्रश्न विचारला ना तू निरुपाधिक माझा एक्सप्लेन कर त्याने उपाधी एक्सप्लेन करायला लागला कृष्ण तर आता ही सेम तसा मी निरुपाधिकू क्षर अक्षर तुमू एकू क्षर अक्षर उत्तम एकू एकच आहे क्षर अक्षर उत्तम म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू म्हणून वेदांमध्ये लोकांमध्ये म्हणतात पुरुषोत्तम मला परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणी जो पाहले या ज्ञानमित्रे चेलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न जैसे स्फुरते जया त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्प भासाचा कांटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे जो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण हे तेवावो म्हणे तेवी मी जाणोनी नेणे वाळीला भेदू सो ही सेइंग की जर एखादा साप आहे दोरी आहे आणि आपल्याला जर त्याला ज्ञान झालं की ही दोरी आहे साप नाही आहे तर त्याला काही भीती वाटते का सापाची नाही कारण त्याला माहिती आहे ही दोरी आहे
सो ज्ञानाने ती भीती जाते. राईट? आपण काय काठी घेऊन मारतो का सापाला? नाही. फक्त ज्ञानाने ती भीती जाते, की हा साप आहे म्हणून. कारण आपल्याला खरं दिसलंय. तसंच जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा भेद निघून जातो. भेदामुळेच काय होतं? मी तू होतं, माझ्यासाठी होतं, तुमच्यासाठी होतं. जेलसी कधी येते? दुसरं कोणी असेल तरच ना. दुसरं कोण आपल्यापेक्षा वेगळं आहे. कोणाला चांगला बिझनेस मिळाला तर का वाईट वाटतं आपल्याला? मला मिळाला पाहिजे होता. त्याचं का एवढं चांगलं होतंय? असं का वाटतं? त्याचं का चांगलं होण्यापेक्षा आपल्याला कळतं माझं का होत नाहीये? जे काय असेल ते. हे दुजेपण असल्यामुळेच ना. ज्ञानींमध्ये ते दुजेपण निघून जातं. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, सर्वत्र सच्चित आनंदू. मीची एकू स्वतः सिद्धू. स्वतः सिद्धू मीन्स सेल्फ एव्हिडेंट. यू डोंट नीड अदर एव्हिडन्स. तुम्ही एक्झिस्टिंग आहात त्याच्यासाठी काय आपल्याला प्रूफ लागतो का? नो. वी नो वी एक्झिस्ट. जो आपणसी भेदू नेणोनी जाणे. He knows there is no difference between me and the others. I am that. I am everything. So, तेणेची सर्व जाणीतले, हेही म्हणणे फेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. तर त्यांनी सगळ्यांना जाणलं हे पण बोलणं बरोबर नाही. कारण जिथे दुसरे नाहीत, तर दुसऱ्यांना जाणण्याचा काय प्रश्न येतो? द्वैत नाही. म्हणून माझिया भजना उचिती तोची अर्जुना. गगन जैसा आलिंगना गगनाची या. जसं गगनाला आलिंगन घालतो तसं म्हणण्यासारखं आहे अर्जुन. तू आणि मी सेमच आहोत. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागर सागरची पणे. अमृतची होनी मिळणे अमृती जेवी. सो 15.5 मिसळावे, तै 15.5ची होवावे. तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. म्हणजे 15.5 मध्ये मिसळून 15.5च राहिले असं बोलू शकतो. म्हणजे नथिंग इज डिफरंट. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. इट्स दॅट. झिरोतनं झिरो काढा, झिरोतनं 0% झिरोच राहतो. इट्स दॅट वे. इन दॅट way that he's expressing. 15.5 मिसळावे, तै 15.5ची होवावे. तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. आगा सिंधुसी आणि होती, तरी गंगा कैसेनी मिळती. म्हणून मी न होती भक्ती अन्वयो आहे. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यू सागरी. तैसा अवधारे भजनला मी जो. सूर्य आणि प्रभा एकवंकी जाणे लोभे. तो पाडून मानू लाभे भजनाटया. तसा भक्ती भक्त आणि मी एकच आहे. तसा सूर्य आणि प्रकाश वेगळे आहेत तसा. एत एत कथिलयादाराभ्य, जे हे सर्व शास्त्रे कलभ्य. उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी. हे शब्द ब्रह्माची मथिते, व्यास प्रज्ञेची हाते. मथुनी काढली आईते सार आम्ही. कृष्णाने हे सांगितलं ना की थांब मी तुला सगळा सार देतो ऐका. सो नाव ही सेइंग दॅट कथिलया आरभ्य. आधी त्यांनी सांगितलं होतं ना सेकंड चॅप्टर मध्ये, न शोचितुम, तू काय सॉरो करतोयस, हे सगळे सेमच आहे, मीच आहे, हे आधी सांगितलं. तिथपासनं हे सर्व शास्त्रे कलभ्य, हे सगळं शास्त्रात लाभतं आपल्याला. काय? हे आता जे ज्ञान जे बोललो, प्रतिपादन केलं ते. उपनिषदा सौरभ्य कमळदला देवी. उपनिषद हे एसेन्स आहेत.
कमळाचं जसं दळ आहे, पॉलन ग्रेन्स आहेत, कमळाचा जो एसेन्स आहे, तसे उपनिषदांचा जो ते आहे ज्ञानच आहे. उपनिषदांचा त्या सगळ्या शास्त्रांचा एसेन्स उपनिषद. हे शब्द ब्रह्माचे मथिते, हे काय आहेत ना, हे शब्द आहेत. ते ब्रह्म जे एक्सप्रेस केलेत त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. शब्द ब्रह्मा ते मथिते, चर्निंग चाललंय शब्दांचं. कुणाच्या? व्यास प्रज्ञेची ये हाते. व्यास ज्यांनी हे लिहिलंय त्याची प्रज्ञा, विवेक, बुद्धी त्यांच्या हाताने हे घुसळणं चाललंय. मथुनी काढिले आयते, त्यांनी आयत काढलंय. काय? सार आम्ही सर्वोपनिषदो गावो तोगदा गोपाल नंदन. मधुसूदन सरस्वतींनी काय लिहिलंय? गीता काय? सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन. सगळे उपनिषद गायी आहेत आणि त्याचं दूध काढणारा कोण आहे? कृष्ण. म्हणून आता काय म्हणतो ते, मी सगळं तुला हे सार दिलाय. ते ज्ञानामृतीची जान्हवी. आहा, ज्ञानाची अमृत जे आहे त्याची जान्हवी, त्याची गंगा. ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी. 16 कला असतात चंद्राला, 17वं काय असतं? पूर्ण चंद्र ना, कंप्लीट. आनंद चंद्राची 17वी. काय ब्युटी आहे आपल्या शास्त्रांची. विचार क्षीर अर्णवाची नवी. विचार क्षीर अर्णवाची, the ocean of intelligent thoughts. लक्ष्मी जे हे, दिस इज लक्ष्मी. म्हणोनी आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आन काही. म्हणून ही पद जी आहेत, जी वर्ण आहेत, पद आहेत, त्याच्या अर्थाने वेगवेगळे डिस्क्रिप्शन जे दिले ते मीच आहे, दुसरं काही नाही आहे, मीच आहे. क्षरत्वा समोर आजाले, क्षराक्षरत्वे समोर आले. क्षर अक्षरत्व समोर आले, तयांचे पुरुषत्व वाळिले. मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी. दिस एक्सप्रेसिंग इन डिफरंट वे. क्षर अक्षर पुरुषोत्तमातच ते विलीन होतात ना. There is nothing else other than पुरुषोत्तम. म्हणोनी जगी गीता, मिया आत्मेनी पतिव्रता. जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली. तशी ही गीता आहे, पतिव्रता आहे ह्या पुरुषोत्तमाची. पतिव्रता म्हणजे काय? वन फोकस steadfastness. व्रत, it's a wow, you know, it's beautiful. आकर्णिली. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिणते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले. ते अर्जुना ऐसे झाले, जे गोप्य धन काढिले माझे आजी. मज चैतन्य शंभूच्या माथा, जो निक्षेपू होता पार्था. तया गौतमो झालासी आस्था, निधी तू गा चोखटीवा आपुलिया. पुढीला उगाणा घेयावया, तया दर्पणाची ची परी धनंजया केली आम्हा. का भरले चंद्र तारांगणी, नभ सिंधू आपणया माझी आणि. तैसा गीतेसी मी अंतःकरणी, सुदला तुवा. तसं हे गीता जे आहे हे सगळ्या शास्त्राचं मथित आहे.
बरोबर आहे सांगितलं. आणि त्यामुळे ही गीता माझं अंतःकरण आहे. इट्स क्लोज टू माय हार्ट ऑर इट इज माय हार्ट. इन अदर वर्ड्स, इट इज इट इज व्हेरी डिअर टू कृष्णा. इन अदर वर्ड्स, if we can we can find all the essence in this, and I can, from my little knowledge, I can tell it is real. It is real. Whatever he's saying is real. खरंच हे जर ऐकून जर विचार केला ना, तर हा आपण जर सिन्सिअर असू तर कसं नाही मिळणार? गुरुकृपेशिवाय मिळणार नाही. नो क्वेश्चन अबाउट इट. पण जर आपण सिन्सिअरली मागितलं ना, तर दया येते त्यांना. अँड दे गिव्ह. आपण इनसिन्सिअरली मागितलं तर ते पण एवढा भाव नाही देत. सिन्सिअरली मागितलं की मिळतं. खरंच मिळतं. आपल्याला मिळत नसेल तर आपल्यात सिन्सिअरिटी कमी आहे हे जाणावं. प्युरिटी असेल तर मिळतच. जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुभटा, म्हणूनी गीतेसी मज वसवटा, झालीसा झालासी गा. त्रिगुणांचे जे मळ आहेत ना, ते तुझ्यातनं निघून चाललेत, म्हणून ही गीता तुझ्याकडे येते. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता, जाणे तो समजता मोहामुखी. ज्याला ज्याला ही समस्त गीता कळते, म्हणजे पुरुषोत्तम कळतो, ज्याला आत्मज्ञान होतं, त्याला मोह मुक्तो. ही वॉन्ट गेट डेल्युडेड. सेविली अमृत सरिता, रोगू दवडुनी पंडुसुता, अमरपण उचिता देऊनी घाली. सेवली अमृत सरिता, रिव्हर ऑफ द इमॉर्टॅलिटी जर आपण पाहिलो, तर रोग पळवतं. भवरोग. भवरोग म्हणजे दी डिझीज ऑफ बिकमिंग. ओ मी जर चांगला लॉयर झालो, मी जर श्रीमंत झालो, मी जर असा झालो, मी जर तसा झालो, जर मी मुक्त झालो, जर मी लिबरेट झालो, समथिंग आय हॅव टू बिकम. दॅट इज डिझीज. यू हॅव टू जस्ट बी. बिकमिंग इज अ प्रॉब्लेम. सो भवरोगू रोगू रोगू दवडूनी पंडुसुता, अमरपणे उचिता देऊनी झाली. तैसी गीता हे जाणतलिया, काय विस्मयो मोह जावया, परी आत्मज्ञाने आपणया, मिळजे जेथ तया आत्मज्ञानाची ठाई, कर्म आपुले जीविता पाही, होन्या उतराई लया जाय. मोह लयाला जाईल. हारपले हारपले दावुनी जैसा, मागू सारे वीर विलासा, ज्ञानाची कळस वळखेल तैसा, कर्म प्रसादा. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, जशी हरवलेली वस्तू सापडेपर्यंत जीव व्याकुळ असतो, तसं जर तू ह्याच्या मागे लागलास तर कर्माचा जो प्रसाद आहे, ते ज्ञान तुला मिळेल. म्हणजे तुम्ही जर कर्म केलं, कर्म करत राहिलात, कर्मयोग करत राहिलात, तर त्याचा कळस आहे हे ज्ञान. कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान मार्ग हे काही वेगळे नाही आहेत. सगळ्याचा कळस हे ज्ञान आहे. हे सेंग की कर्म प्रसादा, ज्ञानाची कळस वळघे तैसा, कर्म प्रसादा, म्हणून ज्ञानिया पुरुषा, कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा, बोलिला तो. तुका वेळत जे ज्ञानी असतात त्यांना काही कर्तव्य अकर्तव्य असं काही उरत नाही.
जे ज्ञानी असतात ते, आणि जे ज्ञानी असतात ते बरोबर कर्तव्य करतातच. पण त्यांना ते दे आर नॉट ऑब्लाइज्ड. बोलिला तो ते श्रीकृष्ण वचनामृत, पार्थी भरोनी असे ओसंडत. श्रीकृष्ण अमृत वचनामृत असं ओसंडत होता अर्जुनावर. मग व्यास कृपा प्राप्त संजयासी, आणि व्यासानीच कृपा केली होती संजयाला, त्यामुळे व्यासकृपेने संजयाला मिळत होतं ते, राईट. बिकॉज व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिली संजयाला, सो वी कॅन एक्सप्लेन टू धृतराष्ट्र. जो कृष्णामुळे अर्जुनाला मिळत होते, व्यासामुळे कृष्णाची ही अमृत ह्याला मिळत होतं, संजयाला. तो धृतराष्ट्राया सुतेसी पान करावया, म्हणून जीवितांतु तया नवेची भारी. एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी, परीक्षेची तोची उजरी पातला भली. पण असं कोणीतरी विचार केला असेल की हे धृतराष्ट्राचं आणि त्याला तर आवड पण नव्हती, हे ऐकायची इच्छा पण नव्हती, म्हणजे अनाधिकारी होता तो, आणि अनाधिकारी होता, पण हे त्याला ज्ञान त्याच्या आयुष्याच्या शेवटी उपयोगी खूप पडलं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जेव्हा द्राक्षी दूध घातले, तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाखी गुणावले, देखिजे जेवी. द्राक्षाचं झाड आहे, द्राक्षाचं झाड आहे, तर त्यात आपण दूध घालतो, असं ते लिहितात, मला माहित नव्हतं, पण असं दूध घालतो, पण आपल्याला वाटतं अरे वाया गेले, पण नाही, त्याचा गोडवा द्राक्ष फळाला आली की येतात, तसं आहे. आजपर्यंत जे पण मी ऐकलंय, लहान मुलं जरी आहेत त्यांनी ते म्हणतात की आम्ही लहानपणी आई वडिलांना गीता वाचताना ऐकताना बघितली होती, म्हणून ती काय आहे त्याची सीड इज सोन. Seed is sown. It has an impact. When you are depressed, maybe when you are very happy, or when you have questions, it will come to your resort. तैसे हरिवक्त्रीची अक्षरे, संजय सांगितली आदरे, तिही अंधू तोही अवसरे, सुखिया झाला अंधू. धृतराष्ट्र हरिवक्त्राची अक्षरे, हरी विष्णूची कृष्णाचे जे शब्द होते, तेची मराठेनी विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपिले. ते मराठीनी मी बोललोय, माहित नाहीये मला, जाणे नेणे जे आहेत, जाणलंय नाही आणलंय तसं मी जे आहे तसं सांगितलं. सेवतिया अरे अरे सेवतिया अरसिकाही, अंगा पाहता विशेषू तरी नाही, परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणीजे. अरसिक असतात ना, त्यांना पण जे फूल असतं त्याच्यातनं काही विशेष गुण दिसत नाहीत, पण सुगंध आणि त्यातलं जे नेक्टर असतं ते भ्रमरच नेतात बरोबर. अरसिकांना काय कळत नाही, ते दे आर नॉट गोइंग टू, ते म्हणते अरे काय गीतायचं नंतर बुक असं, पण जे भ्रमर आहेत, हु नोज द इम्पॉर्टन्स, ते बरोबर घेऊन जाणार. तैसे घडत प्रमेये घेईजे, उणे ते मज देईजे, वाव. जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा. त्यामुळे जे व्यवस्थित प्रूव्ह झाले ना, ते तुम्ही घ्या, बाकीचं मला द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा. कारण बाळ जे असतं ना, त्याला बरंचसं काही येत नाही, दॅट इज बिकॉज ऑफ माझं बाळपण आहे ना, म्हणून. तरी नेणते जरी होये, तरी देखोनी बापकी माये, हर्षकेही न समाये, चोज करीती. तर बाळ जे असतं त्याला काहीच कळत नाही, आपण सांगितलं तर आपल्याला किती आवड वाटते, ओ माय गुडनेस किती गोड आहे हे बाळ, ह्याला काय कळत नाही तरी किती गोड आहे बघ कसं. तसं तसं तुम्ही बघा माझ्याकडे. तरी नेणते जरी होये, तरी देखोनी पापकी माये, हर्षकेही न समाये, चोज करीती.
त्यांचं समावत नाही हर्ष. इतकी दे आर सो हॅपी. He doesn't know this little, oh so sweet he is, असं आपण बोलतो ना. तैसे संत माहेर माझे, तसे संत तुम्ही माझे माहेर आहात. सासर नाही म्हणत, माहेर आहे माझे. तुम्ही मिनलिया मी लाडायचे. तुम्ही आहात म्हणून मी माझे लाड करून घेतो. तेची ग्रंथाचे निव्याजे जाणीजे जाणीजो जी. तसा हा माझा ग्रंथ तुम्ही माझे लाड करा म्हणून ऐकून घ्या. आता विश्वात्मको हा माझा. काय गुरुप्रेम आहे. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. तो अवधारो वाक पूजा ज्ञान देवो म्हणे. आता हा विश्वात्मको, माय एव्हरीथिंग, माय गुरु श्री निवृत्तीनाथ, तो अवधारू वाक पूजा. आता तुम्ही ऐका, वाक पूजा, सॉरी वाक पूजा, शब्दांच्या शब्दांच्या फुलांनी मी पूजा करतोय, असं ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवो म्हणे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रीपुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. श्लोक 20 होते, ओव्या 599 होत्या. ब्युटिफुल, इजंट इट? उद्या 16वा अध्याय, दैव असुर संपत्ती विभाग योग. दैव डिवाइन आणि असुर डेमॉनिक, संपत्ती वेल्थ, विभाग योग. So divine qualities and demonic qualities, that's a description in chapter 16. One of very beautiful chapter. Okay. Om Purnamada पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Thank you everyone.